आपण आज प्रोडक्ट बद्दल थोडं नॉलेज घेणार आहोत। बेसिकली सगळ्यांना इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडला तर माहिती असतंय वर्नियर कॅलिपर म्हणजे काय आहे। त्याच्याने आपण लेंथ मोजू शकतो, डायमीटर मोजू शकतो, इनसाइड डायमीटर मोजू शकतो या दोन पार्टनी, इनसाइड डायमीटर आणि यानी लेंथ मोजू शकतो, डायमीटर पण मोजू शकतो आणि हा जो साईडचा पार्ट दिसतोय तुम्हाला याने आपण डेप्थ मोजू शकतो मेजरली। बऱ्याचशा लोकांना काय माहिती असतं फक्त वर्नियर म्हणजे डायमीटर, त्यामध्ये भरपूर टाईप। वर्नियर म्हणजे लेंथ मोजता येते, डायमीटर मोजता येतो, इनसाइड डायमीटर मोजता येतो, आउटसाइड डायमीटर मोजता येतो आणि हा जो खालचा मध्ये याने झाली डेप्थ। तर याच्यामध्ये ऑन ऑफ आहे, ऑन ऑफ झिरो, ऑन ऑफ झिरो, नंतर इंच मध्ये असतं, इंच मध्ये पण असतं। याच्यामध्ये 150 mm पर्यंत पण लेंथ असते आणि 200 mm पर्यंत पण असते। त्याचा डिस्काउंट आपण काढू शकतो। डिस्काउंट काढण्याची जी पद्धत आहे, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल, म्हणजे मेन स्केल कोणती तर जी लेंथ वाली असते 150 mm 200 mm तिच्यातला स्मॉलेस्ट डिव्हिजन म्हणजे 0.1। ती 150 ची असो की 200 mm ची असो, त्यातला स्मॉलेस्ट डिव्हिजन म्हणजे 0.1। आणि वर्नियर स्केल असते, आता हे डिजिटल आहे, ते जे आपली मॅन्युअल असते त्याच्यावरती वर्नियर स्केल आहे छोटा, तो त्याच्यावरती असतं 50 mm असते मॅक्सिमम, 150 ला पण आणि 200 ला पण 50 mm असते। तर त्या 50 घ्यायच्या, तर डिवाइड बाय 0.1 डिवाइड बाय 50, अशा प्रकारे 50 असली तर 50, 100 असली तर 100, ज्या प्रकारचे डिव्हिजन येईल ते याचा आन्सर मॅक्सिमम म्हणजे 200 mm मध्ये 200 mm मध्ये येतं 0.02। असा आहे त्याचा डिस्काउंट काढण्याचा की 100 mm जर वर्नियर स्केल असेल 100 mm तर 0.01 हा डिस्काउंट येतो आणि 100 आणि 200 असेल तर 0.02 येते वर्नियर स्केलचा जो डिव्हिजन असेल। तर असं आहे, याच्यामध्ये मेजरली दोन टाईप असतात, एक डिजिटल असते आणि दूसरी असते मैनुअल, जिसपे डिजिटल काउंटिंग नहीं होता है, इसको हमें डायरेक्ट विजुअलाइज करके काउंटिंग करके करना होता है। यूज होतो हा स्क्रू जिथं आपल्याला स्टॉप करायचं असेल त्यासाठी। ठीक।